नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी का नंबर 1 चॅनल तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, 95% पीक विमा कधी मिळणार आहे? अद्याप जे काही पीक विमा कंपन्यांचे योजना आहे, म्हणजे की त्याद्वारे पैसे मिळणार होते ते काही मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी परेशान आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, जे काही पीक विमा योजनेच्या तर्फे तुम्हाला पीक विमा मिळणार आहे ते तुम्हाला दाखवित आहे, शो होत आहे, पण तुमच्या खात्यावर जमा झालेलं नाही. तर शेतकरी मित्रांनो, याच्या मागचे कारण काय आणि कधी पीक विमा तुमच्या खात्यावर जमा होणार आहे, संपूर्ण माहिती पाहणार. पण त्याआधी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, जे काही पीक विमा मंडळ आहेत त्यांच्याद्वारे सांगण्यात आले, ज्या की 9 पीक विमा मंडळ आहेत, म्हणजे की पीक विमा कंपन्या आहेत, ज्या की खाजगी प्रमाणात पीक विमा नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे देतात. पण हे पैसे कसे देतात? जेव्हा सरकारला जे काही निधी मंजूर करण्यात आला आहे, तो निधी या पीक विमा कंपन्यांना देण्यास येईल, त्यानंतर हे शेतकऱ्यांना हेक्टरी 75,000 रुपये पीक विमा देतात. आता शेतकरी मित्रांनो, जास्त करून तर नुकसान होत नाही, पण कधीमध्ये जास्त झालं नुकसान तर त्या पीक विमा कंपन्यांना म्हणजे किती भरून काढावं लागते नुकसान. तर शेतकऱ्यांचं जे काही नुकसान आहे ते या मागच्या वर्षी म्हणजे 2024मध्ये चालू वर्षामध्ये खूप सारं झालेलं आहे, आणि शेतकऱ्यांचं नुकसान हे 95% पर्यंत झालेलं आहे. यामुळे 95% पीक विमा मंजूर करण्यात आलं आहे, आणि महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे. त्यामुळे पीक विमा कंपन्या सरकारकडे बोट करून सांगित आहेत की सरकारने जेव्हा निधी आमच्या बँकेला देतात तेव्हाच ते तुमच्या खात्यावर जमा करतात. पण शेतकरी मित्रांनो, सरकार सांगितलं की केंद्राकडे प्रस्ताव टाकण्यात आलेला आहे. पीक विमा कंपन्या बी म्हणजे की केंद्राकडून पैसे आल्यानंतर किंवा निधी आल्यानंतर तुम्हाला पीक विमा देण्यात येईल. पण शेतकरी मित्रांनो, आता वर्ष संपत आलेलं आहे, पण अद्याप काय पीक विम्याचं नुकसान किंवा नुकसान भरपाई मिळाली नाही. आता लवकरात लवकर तुम्हाला सांगितलं आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर, धुळे, चंद्रपूर, गडचिरोली, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड, त्यानंतर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, त्यानंतर धाराशिव, अशा प्रकारे हे जिल्हे आहेत की जे मंजूर करण्यात आले आहेत. पण शेतकरी मित्रांनो, इतर जिल्ह्यातील बी जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे ते पण मंजूर करण्यात आले आहेत. पण सध्या जे काही निवडणुकीचं महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धामधूम आहे ते पार पडले आहे, पण जे काही त्याचा निकाल आहे त्याला काय लागलेला नाही. निकाल लागल्यानंतर हे पीक विमा असो किंवा इतर कर्जमाफी असो किंवा इतर कोणत्या योजना असो, त्याचे पैसे हे सरकार देईन असे सांगण्यात आलेले आहे. पण अद्याप 75% पीक विम्याचं काय सांगण्यात नाही आलेलं आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, हा निधी खूप मोठा आहे, शेतकऱ्यांचं खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे, आणि हे संपूर्ण नुकसानाचा निधी हा 1358 कोटी असे निधी आहे. तर हा निधी समजा प्राप्त झाल्यानंतर ते कंपन्यापर्यंत येणार, आणि कंपन्या प्रत्येक शेतकरी जे काही तुमची पात्र शेतकरी असणार आहेत प्रत्येक जिल्ह्यातील, त्या शेतकऱ्यांपर्यंत हा निधी पाठवण्यात येणार. अशा प्रकारे ह्या निधीची वाटप होणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 17,500 हे प्रत्येक शेतकऱ्यांना निधी देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. सरसकट देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. पण हा आता नेमका कधी मिळेल हे अजून कळण्यात नाही आलं आहे. लवकरात लवकर कळण्यात येईल. आणि हा निधी कुठं अडकलेला आहे तर हे आपलं काय म्हणतात, नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लवकरात लवकर निधी जमा होईल असं सांगण्यात आलं आहे. पण तारीख फिक्स सांगण्यात नाही आली. तारीख सांगल्यानंतर तुम्हाला नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ करीन. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांना व्हिडिओ शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.